तर हा का फ्रेंड, आता मी पाटा धुवून घेतला आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर आधी अद्रक लसूण वाटायचं आहे. चिकन पण धुवून घेतलं आहे, काळं वाटण भाजून घेतलं आहे. इथं कोथिंबीर कापून घेतली त्याच्यासाठी. चला आता वाटून घेऊ. पाटल्यावर वाटून खाल्लं ना चांगलं असतं ते. एका रगड्यात बारीक झालं. बघा, 1 मिनिट लागला, फक्त 1 मिनिट. तर आता मटणावर टाकून घेतलं ते. वाटण टाकून घेऊ. काय नाही, धने आणि कांदा, हिरव्या मिरच्या आणि खोबरं टाकले फक्त, दुसरं काहीच नाही टाकलं त्याच्यात. चला वाटून घेऊ. आधी आपण खोबरं आहे ना बारीक करून घेऊ. सुगंध लय भारी येते बरं का. मसाला सगळा आहे माझ्याकडे. पत्ती कांदा ताजा ताजा भाजला ना टाकला ना जरा छान लागते भाजी. थोडं थोडं पाणी भरून आता ह्याला पण नाही काय. का बघा आता बारीक झालंय. एकदा वाटायचं आणि काढून घ्यायचं. कुठं बी असं ना का, पुण्याला असो अगर घरी असो दिल्लीला असो, वाटून भाजी खाऊन बघा. 8 दिवसातून एकदा वाटून खायचीच भाजी. दगडावरलं कुणाच्या बापाला जीवन हे होत नाही, ऐकत नाही. मिक्सरचं काय व फार फार झालं, कारपूर झालं. हा बघा मस्त पैकी झाले हे.
धुवून घ्यायला पाटा. माझ्या मालकाला आहे उपास म्हणून हा का वाटून घाटून भाजी चालली. हा बघा फ्रेंड, तेल टाकून घेतलंय. थोडासा आपल्याला शहाजिरा टाकायचा आहे. हा बघा, कोण जिरी टाकतंय ना, तर मी शहाजिरा. आजची आपली पद्धत वेगळी. वाटणाची भाजी, तेल टाकलंय 3 पळ्या. मटण काय जास्त नाही तरी पण तेल एवढं टाकून दिलं नाही, कारण मला तेलाची भाजी आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तर हा बघा, हे आपलं मटण चिकन. हा बघा, तर हळद बी टाकून घेते. आता मी चिकन टाकून घेते. आपण मीठ टाकून घेऊ. मीठ टाकलं ना लगेच आता मी टमाटर टाकून घेऊ. टमाटर थोडं टाकलं, जास्त नाही. आता मी हलवून घेते. पूर्ण पाणी आटू देते आणि झाकून ठेवते. आता मी झाकून घेते. आता एकदा उघडून बघू. बघा कसं मस्त पाणी सुटले. हलवून घेऊ. आता टमाटर टाकलेलं आहे ना, झाकून घेऊन घेऊ आपण. त्याला शिजू देऊ.